नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 14 जानेवारी 2026 वार बुधवार आणि दरवर्षीप्रमाणे उद्याच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी रोजी आपण साजरा करणार आहोत मकर संक्रांतीचा सण. पंचांगानुसार यंदा 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे. मकर संक्रांत जो सण आहे तो आनंद घेऊन येतो. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं आपण या दिवशी म्हणतो. मकर संक्रांत या गोडव्याच्या सणाला नकारात्मक शब्द म्हणून का बरं वापरलं जातं? संक्रांत हा शब्द संस्कृतमधील संक्रमण या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा प्रवेश करणे असा होतो. आता सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात. मकर राशीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. कोणताही बदल, मग तो नैसर्गिक असो किंवा सामाजिक, सुरुवातीला भीती आणि अस्थिरता ही येतेच. जुनं सोडणं आणि नवीन स्वीकारणं या संक्रमण काळात घडणाऱ्या गोष्टी. संक्रमण काळामध्ये अनेक उलथापालथी होतात, म्हणून जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये मोठे नको असलेले बदल होतात तेव्हा त्याला संक्रांत आली असं म्हटलं जातं. पुराणानुसार संक्रांती ही एक देवी आहे. तिने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. ती ज्या दिशेकडून येते आणि ज्या दिशेला ती जाते तिथल्या गोष्टींचा नाश होतो आणि तिथे संकट येतात अशी एक लोकमान्यता आहे. पंचांगामध्ये संक्रांतीचं वर्णन करताना ती काय खाते आहे, कोणते वस्त्र नेसली आहे आणि कोणत्या दिशेला पाहत आहे हे दिलेलं असतं. ज्या वस्तूकडे ती पाहते त्या वस्तू महाग होतात किंवा त्यांचा तुटवडा जाणवतो असंही मानलं जातं. या नकारात्मक प्रवृत्तीमुळे संक्रांत शब्दाला नकारात्मक छटा प्राप्त झाली आहे. सूर्य जेव्हा कर्क राशीमध्ये जातो तेव्हा रात्री मोठ्या होतात आणि अंधार वाढतो. हा काळ दक्षिणायन म्हणून ओळखला जातो. हा काळ अशुभ मानला जायचा. उलट मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं, जे शुभ मानलं जातं. परंतु संक्रांत हा शब्द सामान्यतः राशी बदलण्याच्या क्रियेला दिला गेल्यामुळे त्यातील बदल आणि विस्थापन या अर्थाला अधिक महत्त्व मिळालं. मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आपला मूळ अर्थ सोडून वेगळ्या अर्थाने रूढ होतात. जसं 12 वाजणे हा केवळ वेळेचा संदर्भ नसून संकटाचा आहे, तसंच संक्रांत येणे हा वाक्यप्रचार एका स्थितीकडून दुसऱ्या वाईट स्थितीकडे जाणे या अर्थाने कायमचा रूढ झाला. आज आपण संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणतो, कारण आपल्याला या संक्रमणातील नकारात्मकता काढून टाकायची असते. जीवनामध्ये गोडवा आणायचा असतो. थंडी संपून सूर्याचं तेज वाढवण्याचा हा काळ असल्याने जुन्या वाईट गोष्टींना मागे सोडून प्रकाशाकडे जाण्याचा हा सण आहे. त्यामुळे आपण त्याकडे सकारात्मकतेनेच पाहायला हवं. आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनासोबत आयुष्यातील नकारात्मकता, दरिद्रता दूर करण्यासाठी आपण घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील करत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही एकादशीचा उपवास करणार असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने आयुष्यातील दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल, गरिबी संपेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुमची, घराची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कसा, कोणत्या वेळेत करायचा आहे, दिव्यामध्ये अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, कोणतं स्तोत्रमंत्र तुम्हाला पठण करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, उद्या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:06 सुरू होत असला तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये आपल्याला सकाळीच करायच्या आहेत. मकर संक्रांत असल्याने पहाटे उद्या लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे. स्वच्छता झाल्यानंतरनं उद्याच्या दिवशी तिळाचं उटणं लावलं जातं. उटणं लावणं शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ, चिमूटभर हळद आणि 2 ते 3 थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत. कारण उद्याच्या दिवशी स्नान आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याचा नियम आहे, पण आता प्रत्येकालाच पवित्र गंगेवरती किंवा नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे तीळ मिश्रित आणि गंगाजल मिश्रित हे पाणी जे आहे ते आपण आंघोळीसाठी वापरू शकतो. अगदी लहानांपासून मोठ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि उद्या आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र देखील नेसू शकता, कारण संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो. त्यानंतर तुम्हाला
सगळ्यात आधी जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्या सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत आहे। त्यामुळे इतर दिवशी तुम्ही सूर्याला रोज अर्घ्य देत नसला तरी देखील मकर संक्रांत आणि रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्यदेवाला अर्घ्य हे द्यायचं आहे आणि एक मंत्र देखील बोलायचा आहे। त्यासाठी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत, हळदी, कुंकू, अक्षदा, एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर तुमची नित्य देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। देवांना आंघोळ घालण्यासाठी ते मिश्रित पाणी तुम्हाला वापरायचं आहे। उद्या एकादशी आहे, त्यामुळे आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती, विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही पाण्याचा करू शकता किंवा पंचामृताचं करू शकता। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। उद्या पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई एकादशीला आपण अर्पण करत असलो तरी देखील उद्याची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली असल्याने उद्या चुकूनही तुम्हाला पिवळ्या रंगाची किंवा जाईची फुलं जी आहेत ती अर्पण करायची नाहीत, कारण मकर संक्रांतीने जे फूल हातात घेतलेलं असतं ते फूल देवांना अर्पण केलं जात नाही। त्याचबरोबर या फुलांचा गजरा देखील उद्याच्या दिवशी तुम्हाला केसामध्ये माळायचा नाही। त्यानंतर तुम्हाला तुळशीला देखील उद्याच्या दिवशी जल अर्पण करायचं नाही, कारण तुळशीचं निर्जला व्रत असतं। त्यामुळे तुळशीला तुम्हाला दुरूनच हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत। एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला कणकेचा दिवा तयार करायचा आहे। 2 कणकेचे दिवे तुम्ही तयार करू शकता। थोडीशी कणिक घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि थोडं थोडं पाणी घालून याचे दिवे तयार करा किंवा तुम्ही मातीची पंती देखील या उपायासाठी वापरू शकता। थोडक्यात काय तर आपल्याला उद्याच्या दिवशी दीपदान करायचं आहे। हे दीपदान तुम्ही सकाळी सूर्योदयापासून कधीही करू शकता। एकतर तुम्ही सकाळी 12च्या आत करा किंवा तुम्ही सायंकाळी केलं तरी सुद्धा चालेल। आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही जी मातीची पंती घेतलेली आहे ती मातीची पंती किंवा जो दिवा तुम्ही कणकेचा तयार केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून किंवा रक्षासूत्र तुम्हाला घालायचं आहे। या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे। त्यासाठी 2 प्लेट घ्यायच्या। या प्लेटवरती सर्वप्रथम स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। त्यासाठी हळदी, कुंकू एकत्रितपणे थोडं पाणी घालून मिक्स करायचं आणि याने तुम्हाला त्या प्लेटवरती स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे परिपूर्ण काढावं, मधोमध 4 बिंदू आणि साईडला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत। त्यावरती थोडेसे चिमूटभर तीळ तुम्हाला पसरून घ्यायचे आहेत। त्यावरती हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि दिव्याला तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचं आहे। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यातला एक दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि जिथे तुमचा सूर्य उदय तुम्हाला दिसतो तुमच्या घराच्या बाल्कनीतून किंवा तुमच्या किचनमध्ये जर सूर्योदय दिसत असेल, म्हणजे सूर्याचा प्रकाश सकाळी सकाळी तुमच्या स्वयंपाकघरात पडत असेल तर स्वयंपाकघरात म्हणा किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये, घराच्या अंगणामध्ये पूर्व दिशेला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर ना तिथे बसून तुम्हाला ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे। हा मंत्र तुम्ही दिवसभरामध्ये कधीही बोलू शकता, पण दीपदान करत असताना दोन्ही हात जोडून या मंत्राचं तुम्ही पठण करणार आहात आणि हे दीपदान तुम्ही सूर्यासाठी करणार आहात। त्यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्य जो आहे तो बलवान बनेल। बघा, कुंडलीतील सूर्य जेव्हा बलवान होतो तेव्हा कठीणातील कठीण इच्छापूर्ती होते। तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, दुःख हे संपूर्णपणे नष्ट होतं। त्याचबरोबर जर शक्य असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी तिथे बसून आदित्य रुद्राचं देखील पठण करू शकता। तिथे बसून पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबवरती मोठ्या आवाजामध्ये आदित्य रुद्राचं स्तोत्र जे आहे ते तुम्हाला लावून द्यायचं आहे। श्रवण केलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा मुलांकडून तुम्ही ते पठण करून घेऊ शकता, हरकत नाही। त्यानंतर तुम्हाला जो दुसरा दिवा आपण तयार केलेला आहे त्याला प्रज्वलित करायचा आहे। तिथे धूप दीप अगरबत्ती त्याला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो दिवा देवघरासमोरून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर, म्हणजेच ज्यावेळेस आपण घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या हाताची जी उजवी बाजू असते त्या बाजूला, म्हणजेच आपण घरातून बाहेर पडत असताना आपल्या हाताची डावी बाजू, तिथे हा दिवा ठेवायचा आहे। दिवा ठेवल्यानंतर ना तुम्हाला तिथे बसून 1 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। बघा, आपल्या घराच्या उंबरठ्यावरूनच घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते। या स्तोत्राचं आपण तिथे पठण केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते। आपल्या घरावर कुठलीही संक्रांत येऊ नये, म्हणजेच आपल्या घरावर कुठलंही वाईट संकट, विघ्न येऊ नये
यासाठी हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा. श्री सूक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. तसंच उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, म्हणजे उंबरठ्याच्या वर अष्टलक्ष्मीचं स्थान असतं. त्यामुळे त्यांचं देखील तुम्हाला स्मरण करून तुम्ही 99 मंत्राचं पठण करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, दिवा तुम्ही जो सकाळी लावलेला आहे तो जेवढा वेळ जळतो तेवढा वेळ जळू द्यायचा. त्यानंतर सायंकाळी परत त्यामध्ये तूप घालायचं आहे. रक्षासूत्राची वात त्यामध्ये असेल तर ती तशीच ठेवायची आणि परत दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो तुम्ही दुपारी 12च्या आत करू शकता किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकता, हरकत नाही. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा तुम्ही दोन्ही वेळाच केलात तर उत्तमच आहे. पण ह्या सेवा तुम्हाला अजिबात चुकवायच्या नाहीत. बघा, मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे दोनही दिवस सूर्यदेवांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तसं तर प्रत्येक दिवस हा सूर्यदेवांना समर्पित असतो, पण रोज या गोष्टी शक्य होत नाहीत. म्हणून विशिष्ट तिथींना आपण नक्कीच ह्या काही सेवा व उपाय घरामध्ये करू शकतो. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.